नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 याकरता आपण जी प्रश्नपत्रिका व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यामधला आपला आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जे तुम्हाला TCSने दिलेले सर्व सब्जेक्ट आहेत, जो सिलेबस आहे त्यानुसार आपण या प्रश्नपत्रिका पाहत आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये या सर्वांचा तुम्हाला नक्की 100% फायदा होणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे। तर बघा, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, साग ही कोणत्या वनातील सर्वाधिक प्रबळ प्रजाती आहे? आता साग काय आहे, खैर काय आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तरपणे सांगितलेले आहे। तर साग ही जी वनस्पती आहे तर ही कोणत्या वनातील सर्वाधिक प्रबळ प्रजाती आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेले। बघा, पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले खारफुटीची वने, डोंगराळ वने, त्यानंतर उष्णकटिबंधीय पानझडी वने किंवा उष्णकटिबंधीय सदाहरित वने। ह्यापैकी काय करायचं, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमचं रिव्हिजन पक्का होऊन जाईल। तरी बघा, काय येईल या प्रश्नाचं उत्तर, ही जी साग वनस्पती तर हिचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, उष्णकटिबंधीय पाचझडी वने। या वनामधील ही काय आहे, प्रबळ प्रजाती आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आता या ठिकाणी तुम्हाला विधान दिलेले आहे आणि कोणतं विधान सत्य नाही असं तुम्हाला विचारलेलं। बघा, पहिलं विधान काय आहे, हत्ती, लेमूर आणि हरिण हे या वनात आढळणारे काही सामान्य प्राणी आहेत। त्यानंतर ह्या वनाबाबतीत दुसरं उदाहरण आहे, बघा, वृक्षांची पाने गळण्याची निश्चित वेळ नसते। त्यानंतर तिसरा पर्याय आहे, या वनाचा प्रदेश वर्षभर उष्ण व आर्द्र असतो। किंवा चौथं उदाहरण आहे, ते वने 200 सेंटीमीटर ते 700 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पसरलेले आहेत। आता यापैकी कोणतं विधान सत्य नाही असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं। बघा, पूर्ण विधानाचा तुम्ही विचार करा, पहिलं विधान काय आहे, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे आणि चौथं काय आहे। तर पहिले हत्ती, लेमूर आणि हरिण हे या वनात आढळणारे काही सामान्य प्राणी आहेत, योग्य आहे, या वनामध्ये हे प्राणी आढळतात। त्यानंतर दुसरं विधान काय आहे, वृक्षांची पाने गळण्याची निश्चित वेळ नसते, हेही सत्य आहे। त्यानंतर या वनाचा प्रदेश वर्षभर उष्ण व आर्द्र असतो, हेही सत्य आहे। फक्त काय, ते 200 सेंटीमीटर ते 700 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पसरलेले आहे, हे विधान काय आहे, चूक आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5 मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार। बघा, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडा जो आहे त्याचं रासायनिक नाव तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले, काय, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, त्यानंतर सोडियम सल्फेट, त्यानंतर सोडियम कार्बोनेट, त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड। तर बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव तुम्हाला विचारलेलं आहे। तर या 4 पैकी काय योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल, बघा, पर्याय नंबर 1, काय, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे काय आहे, बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव आहे। नोट डाऊन करत चला। महत्त्वाचे प्रश्न आहे, व्हिडिओ आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहत आहोत। पुढचा प्रश्न आपण बघूया, सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचे तत्व काय आहे? प्रौढ मताधिकारांचे तत्व तुम्हाला विचारलेले काय आहे? बघा, 4 पर्यायामध्ये तुम्हाला उत्तर दिले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचे तत्व काय आहे? तर बघा, पंचायत राजवरला प्रश्न आहे। यापूर्वी आपण पंचायत राजवर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेले। तर बघा, काय तत्व आहे सर्वाधिक प्रौढ मतदाराचं? स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, समानतेचा हक्क किंवा
जीविताचा हक्क. तर योग्य उत्तर काय येईल याच्यामध्ये? योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 3, समानतेचा हक्क. हे काय आहे? सार्वत्रिक अप्रौढ मताधिकाराचं तत्व आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते ऋग्वेदातील उपनिषद आहे? ऋग्वेदातील उपनिषद तुम्हाला विचारलेले कोणतं आहे बघा. तैत्तिरीय उपनिषद, त्यानंतर कौशिकी, त्यानंतर कठोपनिषद आणि छंदोग्योपनिषद. तर 4 पर्यायापैकी तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी की ऋग्वेदातील उपनिषद कोणतं आहे? कोणतं येईल? 4 पर्यायापैकी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2. हे जे कौशिकी उपनिषद आहे हे कोणतं आहे? तर हे ऋग्वेदातील उपनिषद आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणता अधिकार हा भारतीय संविधानात दिलेल्या समानतेच्या अधिकाराशी संबंधित आहे? समानतेच्या अधिकाराशी संबंधित कोणता अधिकार आहे बघा. गुन्हे सिद्ध झाल्याच्या संदर्भात संरक्षण, त्यानंतर धोकादायक कार्यामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध, त्यानंतर धार्मिक बाबतीचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य, अस्पृश्यतेचे उच्चाटन. कोणता अधिकार आहे की भारतीय संविधानात दिलेल्या समानतेच्या अधिकाराशी संबंधित आहे? 4 अधिकार तुम्हाला दिले, त्यापैकी योग्य तुम्हाला उत्तर निवडायचं आहे. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. काय? अस्पृश्यतेचे उच्चाटन हा जो अधिकार आहे तर हा समानतेच्या अधिकाराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उत्तरेकडील मैदाने कोणत्या प्रकारच्या मृदेने तयार झालेली आहेत? कोणत्या प्रकारच्या मृदेने तयार झालेली आहे उत्तरेकडील मैदान बघा? लाल मृदा, लोम मृदा, जलोढ मृदा, जांभ्या दगडाची मृदा. तर उत्तरेकडील मैदान कोणत्या प्रकारच्या मृदेने तयार झालेली आहे? तर योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3. जी जलोढ मृदा असते या मृदेने ही उत्तरेकडील मैदान काय आहे? तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या भारतीय राज्याने 2023 मध्ये जमावाकडून मारहाण केल्या जाणाऱ्या पीडित व्यक्तीसाठी मोबदला देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे? राज्य तुम्हाला विचारलेलं बघा. 4 राज्य तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी कोणत्या राज्याने काय 2023 मध्ये जमावाकडून मारहाण केल्या जाणाऱ्या पीडित व्यक्तीसाठी मोबदला देण्यासाठी योजना सुरू केली बघा? आसाम, हरियाणा, मध्य प्रदेश, त्यानंतर केरळ. काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा मध्य प्रदेश. या राज्याने काय केलेलं आहे 2023 मध्ये जमावाकडून मारहाण केल्या जाणाऱ्या पीडित व्यक्तीसाठी मोबदला देण्याची योजना सुरू केलेली आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. व्यक्तीच्या समृद्धीच्या प्रगतीसाठी पुढीलपैकी कोणत्या साहित्यात कर्म, ज्ञान आणि भक्ती ह्या 3 मार्गाबद्दल सांगितले गेले होते? अर्थातच यापूर्वी आपण या प्रश्नावर विश्लेषण केलेले, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळेल असेल की व्यक्तीच्या समृद्धीच्या आणि प्रगतीसाठी कोणत्या साहित्यात कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 मार्गाबद्दल सांगितलं गेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 2 गीता. पर्याय तुम्हाला दिली होते पुराण, गीता, रामायण आणि जातक. तर तुम्हाला योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणते राज्य आदिवासी समुदायाच्या वन हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने मो जंगल जामी ही जी योजना ही सुरू केली होती? कोणती? मो जंगल जामी. कोणतं राज्य आहे की आदिवासी समूहाच्या वन हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली बघा? आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. 4 राज्य तुम्हाला दिली आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मो जंगल जामी ही जी योजना आहे कोणत्या राज्यानं सुरू केली होती? तर ओडिशा राज्यानं. कशासाठी? तर आदिवासी समुदायांच्या वन हक्कांना बळ देण्यासाठी. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश फक्त वनस्पती पेशीमध्येच असतात. काय असतं वनस्पती पेशीमध्ये? तंतुकणिका, रिक्तिका, लयकारिका किंवा लवक? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 लवक फक्त वनस्पती पेशीमध्येच असतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. सुधीर करमाकर हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? खेळाडूचं नाव आहे आणि खेळ तुम्हाला दिले. हे जे सुधीर करमाकर आहे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा? क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर काय येईल? तर सुधीर करमाकर हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे बघा. डॅश ही पेशीचे ऊर्जाघर म्हणजे त्याला आपण काय पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते.
काय आहे की जे पेशीचं ऊर्जाघर म्हणून ओळखलं जातं? लवक, रिक्तिका, तंतुकणिका, लयकारिका, काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 3 तंतुकणिका हे जे असतात यातला काय पेशीचं ऊर्जाघर म्हणजे पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या वर्षी काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ऐतिहासिक लखनौ करारावर स्वाक्षरी केली व देशामध्ये प्रातिनिधिक सरकारासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला? कोणतं वर्ष आहे ते की ज्या वर्षामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी काय लखनौ करारावर स्वाक्षरी केल्या होत्या आणि प्रातिनिधिक सरकारासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 1907 दिलेलं आहे, त्यानंतर 1916 दिलेलं आहे, त्यानंतर 1919 आणि 1911. काय योग्य उत्तर असेल? तर योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 1916 काँग्रेस आणि मुस्लिम लीगने काय केलं होतं? लखनौ करारावर सह्या केल्या होत्या आणि एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. आचरणसूत्र हा खालीलपैकी कोणाचा पवित्र ग्रंथ होता? पर्याय दिले तुम्हाला हिंदू, बुद्ध, जैन, शीख. काय उत्तर असेल? आचरणसूत्र. तर हा जैन या समाजाचा काय पवित्र ग्रंथ आहे? पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या वर्षी भारताचे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार देण्यास सुरुवात केली? भारताने कोणत्या वर्षी राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे? वर्ष तुम्हाला दिलेले 1992, 1999, 2002, 2009. कोणतं वर्ष आहे की ज्या वर्षी भारताने राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 2009 भारताने राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या योग्य तऱ्हेने जुळल्या आहेत? 2 जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि योग्य जोडी योग्य तऱ्हेने कोणती जुळलेली असं तुम्हाला विचारलेलं. बघा पहिला पर्याय आहे बॅरन हेस्टिंग्स, पहिले गव्हर्नर जनरल, आणि त्यानंतर जेम्स मिल. हे काय भारतीय इतिहासाचे 3 कालखंडात विभाजन करणार आहे. तर योग्य जोडी कोणती जुळलेली? बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला? 1 किंवा 2 यापैकी कोणताही नाही, केवळ 2, त्यानंतर 1 किंवा 2 दोन्ही बरोबर, किंवा केवळ 1 असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले. आणि काय विचारलेले? ह्या 2 जोड दिले काय बॅरन हेस्टिंग्स, पहिलं गव्हर्नर जनरल, त्यानंतर जेम्स मिल, काय भारतीय इतिहासाचे 3 कालखंडामध्ये विभाजन. काय योग्य उत्तर असेल? तर याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 4 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. घासीदास यांनी मध्य भारतात खालीलपैकी कोणत्या चळवळीची स्थापना केलेली आहे? घासीदास यांनी मध्य भारतात कोणत्या चळवळीची स्थापना केलेली आहे? बघा सतनामी चळवळ, नायर चळवळ, डिप्रेस्ड क्लासेस चळवळ आणि स्वाभिमान चळवळ. घासीदास यांनी सुरू केलेली चळवळ कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 सतनामी चळवळ. ही घासीदास यांनी मध्य भारतामध्ये चळवळीची स्थापना केलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. बास्केटबॉल परिणामाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बास्केटबॉलच्या परिणामाबाबत विधान विचारले तुम्हाला. बघा पहिलं विधान आहे चेंडूचा घेर पुरुषासाठी 749 ते 780 मिलीमीटर असतो आणि स्त्रियासाठी 724 ते 737 मिलीमीटर असतो. त्यानंतर दुसरं विधान आहे चेंडूचं वजन पुरुषासाठी 567 ते 550 ग्रॅम इतकं असतं आणि स्त्रियासाठी 510 ते 557 ग्रॅम इतकं असतं. 2 विधानापैकी योग्य विधान तुम्हाला ओळखायचे. पर्याय तुम्हाला काय दिलेले बघा. पर्याय दिलेले केवळ 2 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आणि केवळ 1 बरोबर. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 1 आणि 2 दोन्ही विधान काय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे. ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे आपल्या जास्तीत जास्त दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.